ठाण्यातील हा संघर्ष अजूनही वाढताना दिसतोय, कारण की आता ठाण्यात भाजपनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। अगदी ठाण्यात भाजपचा अबकी बार 70 पारचा नारा पाहायला मिळतोय। महापालिकेच्या 111 पैकी 70हून अधिक जागा जिंकण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे। ठाण्यात इच्छुकांच्या मेळाव्यात 70हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। विकास काठे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विकास, आपण पाहतोय ठाणे हा मतदारसंघ उपमुख्यमंत्र्यांचा आहे आणि याच ठिकाणी आता भाजप अबकी बार 70 पारचा नारा देतोय। कसं पाहता या सगळ्याकडे? ठाणे महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू होण्यापूर्वी खऱ्या अर्थानं शीतयुद्ध सुरू झालेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये त्यातच आता भाजपनं स्वबळाची कंबर कशाला सुरुवात केलेली आहे। आमच्याकडं 133हून अधिक उमेदवार आहेत। आज जवळजवळ 500 जणांनी आमच्याकडनं अर्ज नेलेले आहे। त्यांचं परिचय पत्र दिले भरून देणार आहेत। 33 जे काही प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये स्वबळाचा नारा जरी भाजपने दिला असला तर दुसरीकडे यंदाच्या वेळेस 70 जागा पार करून महापौर आमचाच बसेल असा विश्वास भाजपचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलेला आहे। अबकी बार 70 पारचा नारा देखील भाजपच्या वतीने देण्यात आलेला आहे। दुसरीकडे सेनेच्या वतीने देखील काल रात्री बैठक घेण्यात आली। बैठक घेत असताना आमचाच महापौर बसेल असा दावा नरेश मस्केंनी केला असला तरी देखील राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये शिवसेना आणि भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आहे। पक्षश्रेष्ठी जरी निर्णय घेणार असले तरी स्थानिक लेवलला त्याने वैयक्तिक निर्णय घ्यावा अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे नक्की ठाण्यामध्ये आता शिवसेनेला भाजपने डिवचलेला आहे। 70 जागा पार करणार असा विश्वास आज ठाण्यातील झालेल्या बैठकीत व्यक्त केला। अर्थातच विकास, पाहावं लागणार आहे की हा जो नारा देण्यात आलाय त्यानंतर आता याचा कसा परिणाम होणार आहे ठाण्याच्या एकंदरीतच राजकारणावरती आणि येऊ घातलेल्या निवडणुकांवरती। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।